कार्यक्रमाची सुरुवात करताना, भाषणाची सुरुवात करतानाच मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की व्यासपीठावर आलेले आमचे सर्व मान्यवर, मला माननीय अजयजी आणि ताईंचं थोडंसं दिलगिरी व्यक्त करायची की आमच्याकडून निमंत्रण आपल्याकडे उशिरा गेला, तसं मी वैयक्तिक दिलगिरी आपल्याला व्यक्त करतो. जी, हा कार्यक्रमाचं नियोजन करताना ज्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी जे नियोजन केलं, म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याचं आम्ही नियोजन करायला सुरू केलं. आमची एक सुरुवातीला गुजर साहेब, निरुप देसाई साहेब आणि आमची एक टीम, एक 10-15 लोकांची टीम होती आणि त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर्स दिले की तुम्ही जरा ह्या लोकांना फोन करा. मी वैयक्तिक 250-300 फोन कॉल केले असतील. टोटल मला 400-450 नंबर दिले, पण 200 नंतर मी फोन कॉल करायचं बंद केलं. त्याचं कारण की प्रत्येक व्यक्तीला मी फोन करतोय, ते प्रत्येक वळखी चिरून मला उत्तर देते, तुम्ही मला निमंत्रण का देताय, मी नियोजनामध्ये आम्हीच आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती नियोजनामध्ये आहे. माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. भाऊंशी मी बोलत होतो की मुंबईकरांनी आणि कागल, गडिंग्लज, उत्तूरच्या लोकांनी ही इलेक्शन आपल्या हातामध्ये घेतलेली आहे, हे परिवर्तनची घेतलेली आहे. आणि या सगळ्या संयोजक समितीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी ज्या जिद्दीने हा कार्यक्रम घेतला, ज्या ताकदीने आपण लोकांपर्यंत पोचला, त्या प्रत्येक खुलीपर्यंत आपण पोचला. मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही कुठल्या मतदारांना निमंत्रण द्यायला जाऊ नका. तुमच्या घरच्या लोकांना जसं आपण निमंत्रण देतो तसं आपण कार्यक्रम करा. या सगळ्या संयोजक समितीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. हे माझं सौभाग्य आहे की असले कार्यकर्ते, भावासखे कार्यकर्ते माझ्या या टीममध्ये आहेत, ज्यांनी हे कार्यक्रम उत्कृष्ट दिला. आज या कार्यक्रमाला आपण जर बघितलं, महाविकास आघाडीचा कार्यक्रम, या निमित्ताने आपल्याला आता परमेश्वराचा पण आशीर्वाद मिळाले. आपण बघा 3 तारखेला आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण कागलला जेव्हा कार्यक्रम घेतला तेव्हा दुपारी 4:30 वाजेपर्यंत पाऊस पडत होता. 5 वाजता पाऊस थांबला आणि कार्यक्रम यशस्वी झाला. मागच्या 4 दिवसापासून मुंबईत पाऊस पडत होता. आज बघा परमेश्वराचा आशीर्वाद, काही पाऊसच थांबलेला आहे. आणि मगाशी येताना माझं काय सौभाग्य आहे की मा दुर्गाचे पण आशीर्वाद मगाशी माझे झाले. ह्याच्यापेक्षा मोठंच शगुनचं काय आपल्याला मिळू शकतं. काही दिवसापूर्वी इथं कार्यक्रम झाला. मला बऱ्याच मंडळींनी म्हटले, साहेबांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. मी त्यांना काही म्हटलं नाही. मी म्हटलं हा मागच्या आठवड्यात कार्यक्रम झाला, बरं झाला, कारण मला वाटतं तो कार्यक्रम झाला म्हणून हा कार्यक्रम आणि उत्कृष्ट झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की सगळी पेटून उठली. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, माननीय राहुल गांधी साहेब, सोनियाजी गांधीजी, नाना पटोलेजी, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये एक आपण लक्षात ठेवून पाहिलं पाहिजे की आपण निर्धार केला पाहिजे की हे परिवर्तन जे होणार आहे ते परिवर्तनचं उगम जर कुठलं असेल तर शाहू महाराजांची जन्मभूमी कागल, गडिंग्लज, उत्तूर विधानसभा म्हणून त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. आपण जर आता सगळी भाषणाची पात्रता बघितली, इथं कार्यक्रम झाला, आज पुण्यात झाला, 2 दिवसापूर्वी इचलकरंजीला झाला. साहेब, पूर्ण भाषण 25% थोडं इकड तिकडचे मुद्दे आणि 75% माझ्यावर आहे. आदित्यजी ठाकरे साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये एक आपण लक्षात ठेवून पाहिलं पाहिजे की आपण निर्धार केला पाहिजे की हे परिवर्तन जे होणार आहे ते परिवर्तनचं उगम जर कुठलं असेल तर शाहू महाराजांची जन्मभूमी कागल, गडिंग्लज, उत्तूर विधानसभा म्हणून त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. आपण जर आता सगळी भाषणाची पात्रता बघितली, इथं कार्यक्रम झाला, आज पुण्यात झाला, 2 दिवसापूर्वी इचलकरंजीला झाला. साहेब, पूर्ण भाषण 25% थोडं इकड तिकडचे मुद्दे आणि 75% माझ्यावर आहे. टीका टिप्पणी केली जाते.
मला येताना बऱ्याच मंडळी चिठ्ठ्या दिल्या, याला उत्तर द्या, त्याला उत्तर द्या. मी आपल्याला सांगू, हे जे काही लोक टीका करतात ना, त्यांना तुम्हाला फक्त टीकेमध्ये गुंतवायचं. त्या लोकांना विकासाचं काय केलं नाही आणि विकासाचं काही धोरण नाही म्हणून हे टीकेमध्ये तुम्हाला अडकवतात. त्याला उत्तर द्यायचं असेल तर येत्या काळामध्ये विकासाच्या विजन आणि मॉडेलवरच त्यांना ते उत्तर दिलं पाहिजे आणि त्याच्यावरच आपण बोललं पाहिजे. आज इथं येताना साहेब, इथं येताना मी आमचे उत्तूरचे सुभाष पाटील कुठे आहेत, आहे का? हां, तिथं आहेत बघा. ते एक टॅक्सी चालक आहेत. आम्ही गणपतीच्या काळामध्ये उत्तूरमध्ये एक मीटिंग घेतली होती, तेव्हा हे सुभाष साहेब भेटले. ते म्हटले मी टॅक्सी चालवतो. त्या दिवशीच त्यांना म्हटलं की या कार्यक्रमाला, परिवर्तनाच्या कार्यक्रमात तुमच्या टॅक्सीमध्ये हा समरजी घाडगे येणार आणि त्यांच्या टॅक्सीमध्ये मी आलो. मी का आलो? त्याचं एक प्रतीक आहे की आपल्या उत्तूर परिसरामध्ये, गडिंग्लज परिसरामध्ये, कागल परिसरामध्ये जी लोक कष्टाने इथं काम करतात, आपण जेव्हा इथं भाषण करतो, आपण त्यांचे जे वेदना आहेत, त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत आणि त्यांच्या पिढीसाठी, त्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी निवडून दिल्यानंतर आपण 5 वर्ष काय काम करणार, या गोष्टीचं अधिक भाषण आपण केलं पाहिजे. मला वाटतं ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमच्या विरोधकांकडून ते कुठलंही भाषण झालं नाही. या प्रत्येक खुल्यांमध्ये मी वैयक्तिक फिरलोय. मी आमच्या विरोधकांना सांगतो की या प्रत्येक लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण जर जास्त बोललो असतो तर मला असं वाटतं की त्या लोकांचा आशीर्वाद आपल्याला जास्त मिळाला असता. इकडच्या परिसरांच्या लोकांच्या खुलीमध्ये लोकांना 3-3 शिफ्टमध्ये काम करावे लागते. का करावं लागतं? की निवडी लोक एका खुलीमध्ये एका वेळी झोपू शकत नाहीत. 3 शिफ्टमध्ये काम केल्यानंतर सकाळी झोपेल तो, दुपारी झोपेल, नंतर रात्री झोपेल, रविवारी जेव्हा सुट्टी असते तर काही लोकांना बाहेर जावं लागतं, मग एका खोलीमध्ये बसू शकतात. आपण यांच्यासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये असं मतदारसंघामध्ये काय करणार आहे की ज्याच्यासाठी या लोकांना परत आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याची एक संधी मिळू शकेल. या गोष्टीचं अधिक आपल्याला बोलायला पाहिजे. मला सांगा, इथं उत्तूर जिल्हा परिषदेमधून किती लोक आहेत? जरा हात वर करा. सर्वाधिक खुली उत्तूर जिल्हा परिषदच्या आहेत. तुमची एक पिढी गेली आंबेहोल धरणची वाट पाहत, गेली का नाही? स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी ते स्वप्न बघितलं होतं की आंबेहोलचं धरण व्हायला पाहिजे. त्याचं भूमिपूजन झालं पण ते धरण होऊ शकलं नाही. मागच्या सरकारमध्ये आपण 227.54 कोटीची निधी आणून तिथं आंबेहोल धरण पूर्ण झालं. आज 4थं वर्ष आहे जिथं आंबेहोल धरण 100% भरते. हे सर्वात मोठी बाब. आज पाण्याचं नियोजन आपण तिथं केलं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकसेवक म्हणून आपली सेवा करायची संधी मिळाली. आपण तिथं थांबून चालणार नाही. आंबेहोल धरणाच्या बॅकवॉटर्समधून आपल्याला पाणी पुरवठा योजना, लिफ्ट इरिगेशन करून, पाणी लिफ्ट करून आपल्याला वरच्या सगळ्या गावांपर्यंत, डोंगराच्या गावापर्यंत पाणी कसं पोचवायचं याचं आपल्याला सर्वाधिक नियोजन करावं लागणार आहे. कारण या सगळ्या पिढीचं जे 20 वर्षापासून हे धरण झालं नाही, त्या पाण्याची आपण किंमत काय लावणार. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, जे मी मुद्दे मांडतोय हे आपण शांतपणे ऐका. टीका टिप्पणी करणं सोपं आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला ही इलेक्शन घ्यायची आहे. या उत्तूर परिसराच्या लोकांचा आपण जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं की या उत्तूर परिसराच्या लोकांचा सगळ्यात मोठा विषय आहे की आपल्या परिसरामध्ये परत आलं तर आम्ही व्यवसायासाठी काय करणार, रोजगारचे साधन काय आहे. बँकांना कर्ज देताना ते अडचण निर्माण होते की भूखंडांची जमीन असल्यामुळे या लोकांना सगळ्यात महत्त्वाचं की या लोकांना कर्ज मिळत नाही. येत्या काळामध्ये त्याचा मार्ग एकच आहे. आपल्या गडिंग्लज परिसर आणि उत्तूर परिसरामध्ये जी MIDC गडिंग्लजमध्ये होती, ती गडिंग्लज परत स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी गॅमॅक कंपनीचं उद्घाटन केलं होतं. आणि ज्या वेळापासून हा मतदारसंघ कागल विधानसभामध्ये आल्यानंतर ज्यांच्याकडे ती जबाबदारी होती ती गॅमॅक कंपनी पळूनच गेली. येत्या काळामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं धोरण आहे की गडिंग्लज MIDC 5 स्टार कागल MIDC पेक्षा जास्त आपण डेव्हलप केली पाहिजे. त्यासाठी येत्या काळामध्ये जे सरकार निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये जे काही उद्योगमंत्री असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक वातावरण निर्माण केलं पाहिजे. कारण हायवेपासून 14 किलोमीटर आत कंपनीजना यावं लागतं, पण गोवाच्या रस्त्यावर गडिंग्लज एक सगळ्यात महत्त्वाचा भाग झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ती इंडस्ट्रीज इथं आणले.
तर सगळ्यात महत्त्वाची बाब की आपल्या इकडच्या मुलांना परत आणण्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट आपण करू शकतो. आज साहेब मला आवर्जून इथं आपल्याला उल्लेख करायचा आहे ताईंना की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आज राजे विक्रमसिंह घाडगे बँकेने मी अभिमानाने सांगतो आपल्या राज्यामध्ये 130 कोटीच्या वरती कर्ज आपण मुलांना देऊन त्यांच्या पाय उभा करायचं काम केलं. उत्तर जिल्हा परिषदमध्ये 22 कोटी रुपयेपर्यंत कर्ज आपण दिलेले गडिंग्लज परिसरामध्ये आणि कागल तालुक्यामध्ये राहिलेले पैसे आपण दिलेत. मी अभिमानाने सांगतो त्या 130 कोटीपैकी 92% लोक मुलं का मुली पहिल्यांदा व्यवसाय करतायत. पहिल्यांदा त्या 92% पैकी आत्ता मी आकडे काढले 42% लोक अशी आहेत त्यांनी व्यवसाय वाढवून नोकरीला मुलं लावली. ती मुलं पण मतदारसंघातली लावली म्हणजे उद्योगात पण आले आणि रोजगार पण निर्मिती केली. एक आपण समजून घेतलं पाहिजे. मी पुण्यामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला की आपल्या लोकांना परत येताना आपली मुलं म्हणतात की आपल्या कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये नोकरीची संधी नाही आहे. माझ्या इंडस्ट्रीच्या बऱ्याच लोकांशी चर्चा झाली आहे ती येत्या काळामध्ये गडिंग्लजमध्येही करायचं आहे. गोकुळ शिरगाव MIDC मध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू झालेलं आहे. 5 स्टार MIDC कागलमध्ये कौशल्य विकास केंद्र करायला इच्छुक आहे. गडिंग्लज MIDC मध्ये जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा कौशल्य विकास केंद्र आपण केलं पाहिजे. आपली मुलं म्हणतात की नोकऱ्या मिळत नाहीत. इंडस्ट्रीशी माझे मीटिंग झाले आहेत की आम्हाला जे ट्रेड्स पाहिजेत वेल्डर असेल फिटर असेल आम्ही 3-3 महिने ट्रेनिंग देणार त्यांना पगारी पण देतोय 8,000 रुपये. पण आज मुलं कौशल्य विकास किंवा स्किल डेव्हलपमेंटमध्ये येत नाहीत. मग पर्याय काय? आपल्याला बाहेरून मुलं आणावी लागतात. बाहेरच्या शहरामधून मुलं आणावी लागतात. आज मी या सगळ्यांना म्हणतो की इंडस्ट्रीला कौशल्य विकासची गरज आहे. मला माहिती आहे की मुलांना वाटतं की मी BCom झाल्यानंतर मी आता वेल्डर करायचं का, मी आता फिटर करायचं का. एक राजकीय नेत्या म्हणून ही माझी जबाबदारी आहे की या गोष्टींबद्दल आपण अधिक बोललं पाहिजे. आज 3 महिन्याच्या कोर्सनंतर जर आपल्या मुलांना चांगलं तिथं 15-15 हजार रुपयेचा पगार मिळत असेल तर मला वाटते की एक फार चांगल्या पगारामध्ये आपल्याच परिसरामध्ये आपल्याच मुलांना एक आणायची आणि वातावरण निर्माण करायची सगळ्यात मोठी पॉसिबिलिटी आपण तयार करू शकू. मी पुण्यामध्ये याचा उल्लेख केला. बेकरी इंडस्ट्री कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17% प्रत्येक वर्षीमध्ये ग्रोथ करते फक्त कोल्हापूर जिल्ह्यात. मी मुंबई पुण्याचं बोलतच नाही. आज त्या बेकरी इंडस्ट्रीचे बरीच लोक म्हणतात की आम्हाला बेकरी वाढवले पण आमच्याकडे जे बेकरी कंपनीमध्ये जे ट्रेच आहेत त्याच्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागतं. मी आपल्या सगळ्या युवकांना सांगतो आपल्याला आत्मसन्मान 101% ठेवायला पाहिजे पण खोटी प्रतिष्ठा ठेवून चालत नाही. मी राजकीय व्यक्ती म्हणून बोलत नाही आहे. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचा वंशज म्हणून विचारांचा वंशज म्हणून स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगेंचा चिरंजीव म्हणून बोलतोय की श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना हा कागलमधली पहिली MIDC होती. हे मी अभिमानाने सांगतो. तेव्हा इंडस्ट्री कोणी बघितलीच नाही. आणि या गोष्टीसाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की थोडंसं विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला परत आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याची संधी मला द्या. इथं कापशी जिल्हा परिषदमधली काही लोक आहेत जरा हात वर करावा. हे उत्तूरनंतर सगळ्यात मोठी जास्त संख्या इथं आहे. कापशीमध्ये पाण्याचं नियोजनाचा विचार केला साहेब. तिथं एक चिकोत्रा धरण होता. ते धरण 2001ला झालं. पाण्याचा स्तोत्र एकच होता. कधीही पाणी 100% भरलं नाही. या सगळ्या लोकांनी काय केलं राजकीय एक यंत्रणाकडे गेले. उन्हाळा आला राजकीय यंत्रणाकडे जायचं. यंत्रणा पाटबंधारे अधिकाऱ्यांना फोन करायचं तू पाणी सुरू कर. त्यांनी पाणी सुरू केलं तर नेत्याचं जय जयकार करायचं पण कोणी विचारच केला नाही ते धरण 100% भरण्यासाठी आपण काय करायचं. साहेब काही नाही फार केलं आम्ही. चौधरी साहेब फार काही नाही केलं. त्या चिकोत्रा धरणावर 4ही बाजूनी डोंगर आहे. तिथं आरलगुंडी नावाचा पठार आहे. तिथं आम्ही गेलो. तिथं 8 लाख रुपयेचा मातीचा बंधारा बांधला. पाणी अडवलं चर मारली आणि पाणी वळवलं. मी तुम्हाला सांगू आज ते सगळं पावसाचं पाणी डोंगरावरून जे वळवलं ते चिकोत्रा धरणात गेलाय. साहेब आज 6वं वर्ष आहे चिकोत्रा धरण 100% भरले. कापशी जिल्हा परिषद साहेब टँकर मुक्त आहे. आता मला सांगा 8 लाखाचा बंधारा करायला किती वेळ लागला होता. याच्या पुढेही आमदार झाल्यानंतर आपला लोकसेवक झाल्यानंतर तिथं आणि 2 बंधारे बांधायचे. ते बंधारे बांधल्यानंतर मी तुम्हाला हा शब्द देतो जगातलं सगळ्यात कमी पाऊस चिकोत्रा धरणात भरू दे तरीही ते धरण 100% भरेल. ही व्यवस्था आपण केली पाहिजे. आपल्या माता भगिनींना
किती वेळा स्वच्छ पाण्यासाठी रांग लावायला पाहिजे ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगतो. आज उत्तूर, गडिंग्लज आणि या कागल परिसरामध्ये स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब असतील, स्वर्गीय मंडलिक साहेब असतील, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील, इव्हन स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेबांचा मला इथं उल्लेख केला पाहिजे. हे पुरोगामी विचाराची मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना प्राधान्य देऊन आपण कसं वाढलं पाहिजे याचा विचार आपण नेहमी केला आहे. आज आपण बघा की आज कागल, गडिंग्लज, उत्तूरमध्ये साहेब हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. कागल तालुक्यात, आता मी उत्तूर गडिंग्लजचं बोलू, कागल तालुक्यात आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट नाही आहे सर. वी डोंट हॅव अ कार्डिओलॉजिस्ट. 25 वर्षामध्ये 18 वर्ष मंत्रिपद कमीत कमी आणि आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट. मी टीका टिप्पणी करत नाही आहे. कागलमध्ये एका हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो की तुम्ही कोल्हापूरला जावा. कागल ते कोल्हापूरच्या ॲम्ब्युलन्समध्ये जेवढी लोकं ॲम्ब्युलन्समध्ये गेली आहेत, दुर्दैवी मी आकडा मांडतोय, शाहू महाराजांच्या कागल, ज्या शाहू महाराज, राजश्री शाहू महाराजांनी प्लेगच्या नियोजनासाठी पुणे आणि मुंबई आणि ब्रिटिशांपेक्षा नियोजन केलं, त्यांच्याच कागलमध्ये त्या ॲम्ब्युलन्समध्ये जाणारी जेवढी मंडळी आहे आत्तापर्यंत 25 वर्षामध्ये 67% लोकांची मृत्यू झाली. 67%, 67% लोकांची मृत्यू झाली. कागलमध्ये कार्डिओलॉजिस्ट नाही आहे. बरोबर. येत्या काळामध्ये आरोग्याच्या सेवा आपल्याला बघायच्या असतील की जेवढे काय आपले CPR आहेत, आरोग्य केंद्र, सगळ्यांनी शांतपणे आहे, आरोग्य केंद्र आहेत, आरोग्य ग्रामीण रुग्णालय आहेत, त्यांना पहिलं निधी देऊन आपल्याला त्यांना पहिलं म्हणजे आपल्या कागलमध्ये कार्डिओलॉजिस्ट, आपल्यामध्ये डायलिसिस सेंटर नाही. याचा कोण विचार करते? माझ्या माता भगिनी इथं आहेत. प्रत्येक आज हॉस्पिटलमध्ये कॅन्सरबद्दल काउन्सिलिंग करायचं सेंटर नाही आहे. आपण महिलांच्या कर्करोगबद्दल आपण बोलतो का? राजकीय लोक या विषयाला काही बोलत नाहीत. महिलांच्या कॅन्सरबद्दल आपण बोललं पाहिजे. माझ्या पत्नीने केअर फॉर हर नावाचा कार्यक्रम राबवला आहे. कागल, गडिंग्लज, उत्तूर मतदारसंघामध्ये महिलांना जे कॅन्सर डिटेक्ट होतं त्याच्यामध्ये 70% महिलांची मृत्यू लेट डिटेक्शनमुळे होते. आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येत्या काळामध्ये जर आपण एक काउन्सिलिंग सेंटर केलं जिथं महिलांना ते एक धीर देऊन लगेच ट्रीटमेंटला पुढे पाठवलं तर किती आपल्या माता भगिनींचा जीव वाचेल याचा आपण विचार केला पाहिजे. आपण आता बघतोय की उत्तूरमध्ये मी ऐकलं की आयुर्वेदिक कॉलेज येत आहे, चांगली गोष्ट आहे, आलं पाहिजे. पण मला सांगा, उत्तूरमध्ये आपले जे ग्रामीण रुग्णालय आहे ते फुल्ली इक्विप्ड आहे का? आहे का? जोराने बोला. त्याला इक्विप करायला किती? 8 कोटी रुपये लागतील, जास्तीत जास्त 8 कोटी. पण 8 कोटी रुपये 25 वर्षात नाही, पण 100 कोटीचं आयुर्वेदिक कॉलेज आणायला पैसे आहेत. बरोबर ना? कोणासाठी? 2 कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसे आहेत. बरोबर का नाही? बरोबर का नाही? कशासाठी? 8 कोटीचं तुम्ही पैशामध्ये उत्तूर तिथं स्टाफ काय सुंदर आहे, तिथं काम लोक किती चांगलं करतात. पण आपल्या उत्तूरच्या लोकांना गडिंग्लजला जावं लागतं, कागलच्या लोकांना कोल्हापूर जावं लागतं. ह्या सगळ्या लोकांना खर्च करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो 50-60 कोटीच्या वरती खर्च लागत नाही. साहेब स्वतः माझी आरोग्य केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवारांकडून मी इकडं 6 सेंटर्सना पैसे आणले होते, ते ब्लॉक केले. ठीक आहे, मी त्यांना विनंती पण केली, तुम्ही करा पण श्रेय घ्या पण नाही. पिंपळगाव, कडगावमध्ये सेंटर ब्लॉक केलं, तिथं 25-25 गावांना. आज साहेब तुम्हाला सांगू, बाचणीमध्ये आम्ही आरोग्य केंद्राची भूमिपूजन केलं. इथं महिला आहेत. अहो, कधी विचार केला आहे की महिलांच्या डिलिव्हरी रूम्स नाही आहेत? प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आपल्या महिलांना जर त्या गावामध्ये डिलिव्हरी रूम देता येत नाही आणि त्यांच्या वेदनासाठी तुम्ही 8 कोटी रुपये खर्च करत नाही, पण तुम्हाला 100 कोटी खर्च करता येतात. हे दुर्दैव आहे की 25 वर्षामध्ये हे होत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जिल्हा नियोजनचा सदस्य मी जेव्हा झालो, मला माहिती माझी पहिली निधी, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. कशासाठी खर्च झाला? हिंदवी स्वराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मी बोलतोय, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी बोलतोय. आत्याळ गावामध्ये आरोग्य केंद्राला टॉयलेट बांधण्यासाठी, माझी महिला टॉयलेट बांधण्यासाठी पहिले पैसे माझे खर्च झाले, याचा मला अभिमान आहे. आज आपल्या आरोग्य केंद्रामध्ये महिलांना टॉयलेट नाही.
त्या महिन्याच्या त्या दिवसामध्ये ती महिला त्या हॉस्पिटलमध्ये कसं जात असेल याचा लोकप्रतिनिधी विचार करायला नको? हे बोलली विषय बोलले पाहिजे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनाने आजही 25 वर्ष झाल्यानंतर आपल्याला पेशंट पुन्हा मुंबईला पाठवायला लागतात. याच्यापेक्षा दुर्दैवी बाब काय आहे की आज कागलमध्ये ट्रीटमेंट करायला हॉस्पिटल्स नाही. या गोष्टींवर कोणी बोललं पाहिजे. त्यांनी टीका केली, मी टीका केली, आपण लोकांनी टाळ्या वाजवल्या, पण आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल, आपल्या फ्युचरबद्दल, आपल्या भविष्याबद्दल 1% भाषण झालं नाही. ते टीका का करतायत? कारण मी टीकेमध्ये उतरलं पाहिजे. पातळी खाली घेऊन जायची, पण शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण पूजन करून खालच्या पातीची टीका व्हायची, माता भगिनीवर टीका करायची. हा विषय महत्त्वाचा नाही आहे. मी आपल्यासमोर काय सांगतोय, हे सगळे विकासाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडले. मी सांगू आपल्याला, मी इथं आपल्याला मतदान मागायला आलो नाही. हा समरजी घाटगे तुमचा आशीर्वाद मागायला आलेला आहे, एवढंच बोलतो. का मतदान मागत नाही? आज व्यासपीठावर आमचे सगळे नेते आहेत, त्यांनी आपल्या सगळ्याकडच्या मतदारांना किंवा आपल्या कुटुंबासकट जपले. 3,37,128 माझी कुटुंबाची लोक आहेत. घरचा माणूस आशीर्वाद मागतो, बाहेरचा माणूस मतदान मागतो. या दोन्ही गोष्टीचा फरक समजून घ्या. आज शिवानंद माळी साहेब बोलले, संजयजी बोलले की माझ्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या रूपाने, श्रीकृष्णाच्या रूपाने एक सारथी आहे. पण आज कागल मुंबईच्या नियोजनासाठी व्यासपीठावर माझ्याकडे 4 श्रीकृष्ण उपस्थित आहेत ताईंच्या रूपाने. आता तुम्हीच माझ्यासाठी मुंबईचं नियोजन केलं पाहिजे. का बोलतोय? इथं सगळी जी बसली आहेत ना आणि व्यासपीठावर सकट, ह्याच्यातली 40% माझ्या उलटी होती मागच्या वेळी. चुकून बोट ह्यांच्याकडे गेलं, सॉरी. ही 40%. पण आज ती लोक झाडून बाहेर आली आहेत. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, महाविकास आघाडीचे सगळे घटक घरचा कार्यक्रम घेऊन समरजी घाटगेला निवडून आणण्यासाठी आलीच नाही आहेत. कागल, गडिंग्लज, उत्तूर विधानसभेच्या परिवर्तनासाठी आलेत. ही इलेक्शन माझी नाहीच आहे. ही इलेक्शन तुमच्या परिवर्तनाची आहे. ही इलेक्शन तुमच्या भविष्याची आहे. ही इलेक्शन तुमच्या विकासाची आहे. ही इलेक्शन तुमच्या सुराज्याची आहे. ही इलेक्शन कागल, गडिंग्लज, उत्तूरचा कोंडाणा आपल्या हातात परत घेण्याची इलेक्शन आहे. माझे इंटरव्ह्यू बघा, मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विकासाचा मुद्दा मानतोय. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना सांगतो, आरोप प्रत्यारोप होत राहतील. मी माझं पूर्ण भाषण विकासावर बोललोय. आज सचिन भाऊ असतील, थोरात साहेब असतील, शिंदे साहेब असतील, ताई असतील आणि या व्यासपीठावर सगळे आले लोकांना आपला आशीर्वाद लागणार साहेब. कुठल्या व्यक्तीविरुद्ध हे इलेक्शन नाही आहे, हे एका प्रवृत्तीच्या विरुद्ध इलेक्शन आहे. कागल, गडिंग्लज, उत्तूरचं आज मला सांगा, मुंबईमध्ये किती लोकांना माहिती आहे? तुम्ही मुंबईत काम करता, किती लोकांना, मुंबईच्या लोकांना माहिती आहे की राशी छत्रपती शाहू महाराज कागलचे आहेत? माहिती आहे का? तुम्हाला नाही पण बोलता येत नाही, लाज वाटते. का माहीत नाही? अशी 25 वर्षामध्ये व्यवस्थापन होती, त्यांनी कायमपणे ते प्रयत्न केला की शाहू महाराज कागलचे आहेत, ह्याचं मार्केटिंग नाही व्हायला पाहिजे. आणि हेच आपल्याला येत्या काळामध्ये कृतीमधून घडवून द्यायचं आहे. आपण नाही साहेब, आपण सगळे त्यांचे विचारांचे वंशज आहोत. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, समरजी घाटगेची नाही, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मी आपल्याला एक संधी माझ्यासाठी मागत नाही आहे, आपल्या सगळ्यांसाठी मी एक संधी मागतोय. निमित्त मी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाखाली हा समरजित घाटगे, माझ्या नावामध्ये 2 सिंह आहेत, समरजित सिंह आणि विक्रम सिंह. तुमच्या आशीर्वादाने आणि 2 सिंह मला मिळाले, तर सत्यमेव जयतेचा एक शिक्का मला 4 सिंहांचा मिळाला, तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कामं करता येईल. आणि व्यासपीठावर असलेले मी सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो. एक थोडक्या निरोपावर आपण सगळी मला आशीर्वाद द्यायला आला. या समरजित घाटगेला बऱ्याच गोष्टी माहीत नसतील, पण या समरजित घाटगेच्या रक्तामध्ये एक आहे, आपल्यासारख्या आदर्श घेऊन लोकांची सेवा करायचं माझ्या रक्तामध्ये आहे. आणि सर्वसामान्य लोकांच्या सेवा करण्यासाठीच मी इथं आलेलो आहे. शेवटी जाताना एवढंच बोलतो की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लागेल. आपल्या सगळ्यांचं या नियोजनामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. कारण आता जी शक्ती आपल्या विरुद्ध उभारली त्यांनी ठरवलंय. आज कोण कोण आलं, प्रत्येकाच्या शिक्क्या डोक्यावर किंमत लावली आहे.
ह्याला एवढे पैसे द्यायचे, त्याला तेवढे पैसे द्यायचे, व्यासपीठावर कोण आला त्यांना पैसे द्यायचे. प्रत्येक जणाचा स्वाभिमान विकत घेतला जाऊ शकतो. मी शेवटी एवढीच म्हणीन, मला कोणी विचारलं ही इलेक्शन कोणाची आहे, मी म्हटलं 2 व्यक्तींची इलेक्शन नाही आहे, कुठल्या पार्टीची पण इलेक्शन नाही आहे. जबाबदारीने बोलतो, ही इलेक्शन म्हणजे निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर. काय बोललो? निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर. पहिली बोली लावली निष्ठेची स्वर्गीय शामराव भिवाजी पाटील साहेबांची, दुसरी निष्ठेची बोली लावली स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगे साहेबांची, तिसरी बोली लावली स्वर्गीय मंडलिक साहेबांची, चौथी बोली लावली बाबासाहेब कुपेकरांची. पण आता जी बोली लावली ती महागात पडणार आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या निष्ठेसाठी आणि जे लोकांनी निष्ठेचा सौदा केला, निष्ठेच्या संबंधाचा सौदा केला, आता कागलकरांनीच हा निर्णय घेतला पाहिजे की या लोकांना तुतारी चिन्हाला बटन दाबून निष्ठा काय असते या लोकांना जागा देऊन द्यायची आपल्या सगळ्यांची आता वेळ आलेली आहे. तपत मी आपल्या सगळ्यांना म्हणतो, मी रामकृष्ण हरी म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार? त्या मीडियाची लोक आहेत त्यांना सगळ्या स्टुडिओमध्ये आवाज गेला पाहिजे. चला, रामकृष्ण हरी. आहे जेवण आहे नंतर, बरोबर? रामकृष्ण हरी.